नमस्कार. मी सुग्रीव मुंडे. आज आपल्या समोर मुद्दा मांडण्याचं कारण आहे की आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तत्कालीन दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंदजी केजरीवाल आणि मनीष सिसोदियाजी यांना ईडीने तत्कालीन मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये त्यांच्या सरकारने मद्य घोटाळ्याचा खोटा आरोप करून त्यांना अटक करणं, त्यांना जेलमध्ये ठेवणं, त्यांना काम न करू देणं, ह्या सगळ्या प्रकार भारतीय घटनेचा चुराडा करून धोरणात्मक घेतलेल्या निर्णयामध्ये त्यांनी त्याला भ्रष्टाचाराचं रूप देऊन, भ्रष्टाचाराचं आंग लावून, त्याची जाहिरातबाजी करून केजरीवाल मुख्यमंत्र्यांना, मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र तत्कालीन काळामध्ये रचून त्यांनी दिल्लीचं सरकार कोणत्या अँगलनं पाडलं असंच म्हणावं लागेल. आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी आपण खालच्या थराला जाऊन एखाद्यावर एवढी मोठ्या प्रमाणात चिखलफेक करू शकतो, एवढी मोठ्या प्रमाणात बदनामी करू शकतो, खोटे खोटे आरोप करून जर एखादा विकास पुरुष, चांगलं काम करणारा राजकारणातील व्यक्तीला जर अशा तऱ्हेने वागणूक दिली जात असेल, तर असे दिलेली वागणूक ह्या ईडीचं सत्ताधाऱ्यांनी केलेला गैरवापर, त्या अधिकाऱ्यांनी कोणताही पुरावा नसताना, म्हणजे काल जो निकाल केजरीवालांना मुक्त केलाय त्या केसमध्ये नुसतं केस संपवली नाही आहे, खारीज केस केली आहे, डिस्चार्ज केला, म्हणजे पाळेमुळे सगट केस संपवून टाकलेली आहे न्यायालयाने. कारण एकही पुरावा त्यांना मिळालेला नाही. मुळात गणित असं आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये केजरीवाल परिवाराला आणि आम आदमी पार्टीच्या इमानदार सैनिक कार्यकर्त्याला जो मनस्ताप झाला तो भरून निघणारा नाही. सरकार जे जनतेला न्याय मिळत होता, दिल्लीमध्ये जी कामं होत होती, त्याचा परिणाम जनतेवर झाला. अनेक कामं बंद पडली. सत्तेत असताना अनेक कामं यांनी करू दिली नाही. हे सर्वस्व जे झालेला महासत्तेसाठी मग काय पण जे म्हणतायत ना, त्याचं एक उदाहरण दिल्लीचं म्हणावं लागेल. पण प्रत्येकाचा एक घडा भरलेला राहतो आणि तो घडा जर हे असंच यांनी चालवलं तर हे चाललेला प्रकार फार काय काळ चालणार नाही, असंच काल न्यायालयाच्या निर्णयावरून दिसतं. कोणताही पुरावा न सापडल्यामुळे अरविंद केजरीवालांची मुक्तता केलेली आहे. पण जे सत्ताधाऱ्यांनी जे घाणेरडं राजकारण केजरीवालांसोबत केलेलं आहे त्याचा मात्र मी मनापासून निषेध व्यक्त करतो. आणि अशा चांगलं काम करणाऱ्या माणसाला खोट्या, म्हणजे काहीही तथ्य नसलेल्या आरोपामध्ये जेलमध्ये, मुख्यमंत्र्यासारख्या पदावरती उपमुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीला जेलमध्ये सडवणं आणि त्यामधनं सत्ता मिळवणं, हे जर राजकारण घाणेरडं चालवलं असेल तर हे चुकीचं आहे आणि ते आता न्यायालयाने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे जरी करता हे नुकसान झालेलं असलं तरी दिल्लीची जनता मात्र यांना येणाऱ्या काळामध्ये माफ करणार नाही. असंच एक चित्र 100% झालेलं आहे. तरी यापुढे तरी अशी घाणेरडी कृत्य या सत्ताधाऱ्यांनी सिस्टमचा वापर, प्रशासकीय यंत्रणेचा वापर करू नये अशीच अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा मिळालेल्या न्यायाचं, न्यायदेवतेचं मी मनापासून स्वागत करतो. शेवटी न्यायालयाने निर्णय दिल्याने एक लोकशाहीचा जिवंत स्तंभ आहे अशी आशा जाणवली. त्यामुळे न्याय देवतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि केजरीवालांना सुद्धा या प्रकरणामध्ये मुक्तता मिळाली, त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत पूर्ण दिल्लीसह देशातील जनता उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.